थेट जाऊया तपोवनात. आदित्य ठाकरे संवाद साधताय. परत एकदा कोल वसुली सुरू इलिगल सरकार पडलं, फ्लॅश सुरू. म्हणजे नेमकं आपण लढतोय कोणासाठी, कशासाठी? हा श्वास जो आपण घेतोय आणि जे काही आपण दिल्लीत पाहत आता, म्हणजे ते AQI किती झालंय आज? 1081 दिसत होतं. 1081 दिसत होतं. नाशिकचं होणार, सगळ्याच होणार. म्हणजे एक तुम्ही बघा, हे ना अरावली कापायची, हे ना वेस्टर्न घाट कापायचे, हे ना मायनिंग सगळीकडे सुरू करायचं, ही झाडं कापायची. मग कसलं काय राहणार? म्हणजे उद्या वाळवंट झाल्यानंतर आपण वाळवंट म्हणून राहणार का इथे? आणि ह्यांची पिढी ही निघून जाईल. हे सगळे जे लोक पैसे खात आहेत हे सगळं विकून हे परदेशी निघून जातील. भोगायला आपण इथे असू. बरं, दुसरा जो विषय निघतो ना इथे की कुंभमेळ्याचा, दशकांनी इथे कुंभमेळा होतच आले ना. कुंभमेळा होत असताना तुम्ही मला सांगा, कोणी कुंभमेळ्याला विरोध केलाय का? आपण तर नेहमी दर्शन घ्यायला येतो, बरोबर आहे. आता हे सगळे जे साधू महंत जगभरातून येत असतील, देशभरातून येत असतील, त्या अशा जागेसाठी येतात जिथे वनात तुम्हाला तपश्चर्या करायला मिळते. पण ही प्रभू श्री रामाची जागा आहे, पंचवटी असेल, ही तपोवन असेल, इथे त्यांचा स्पर्श झालेला आहे. मग हे सगळं तोडून कुठचा धर्म आपण वाचणार आहोत? बरं, तसं आपण पाहायला गेलं तर हिंदुत्वाच बोलायचं झालं तर आपला धर्म हा वैदिक धर्म आहे. बरोबर. आपल्याकडे मूर्तीच्या आधी, मूर्ती आपल्या मंदिरात यायच्या आधी किंवा घरात यायच्या आधी आपण कशाची पूजा करायचो? पंचमहाभूतांची. आता नदीचं आपण प्रदूषण पाहतो हा, ते पुण्यात पण मुळा मोठ्याचं जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण त्याचं करण्याच्या ऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्या ऐवजी अरुंद करतायत. जगभरात खोलीकरण रुंदीकरण होतं, इथे आपण उलट चालतोय. म्हणजे आपण नदीचं प्रदूषण, समुद्राचं, वन कापतोय. सगळे जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहायला गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटाला या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं. आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेला, ती आपली खरी पूजा होती, खरी आस्था होती. आता हेच जे आपण मूर्त्या केल्या, मंदिरात आणल्या, आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो, तर कुठचा धर्म टिकणार आहे आपला? आपलं जर आपला धर्म टिकवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आपला वैदिक धर्म टिकवायचा असेल, तर आपल्याला पंचमहाभूत ज्याची आपण पूजा करायचो, पूजा पुन्हा एकदा सुरू करायला लागेल. आपल्याला त्याची खरी पूजा म्हणजे त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं, प्रदूषणापासून वाचवणं. मला वाटतं हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे. मी एकच तुम्हाला सांगतो, आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवलं आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला ऍफिडेव्हिट पाहिजे, जे काही पाहिजे ते लिहून देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही, हे आपण नाशिककर म्हणून ठरवलं. तुम्ही सांगत होता बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, बाहेरचे कोण, ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघून घेऊ. पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण, बाहेरचे कोण, काय आपले काय पडते, हे काहीच राहणार नाही. तर नाशिकने देखील अरावलीमध्ये जसं, राजस्थानमध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले तसं, आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा, जर तुम्ही आम्हाला वचन नाही, पुढे वचनपूर्ती, कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात, त्याच्या पुढेही जाऊन जर तुम्ही आम्हाला इथे हे वन वाचवायला ताकद दिली नाही तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना, इन्क्लुडिंग आम्हाला, आजपासून पत्र द्या आणि आम्हाला रस्त्यावर नाशिककर मतदान करतात. तुम्हाला सांगतो मी, जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शनला उभं राहायचंय असे खूप कमी लोक आहेत की जे स्वतः इथे आलेले आहेत. बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिलेले आहेत आणि काही पक्षाचे लोक तर तिकीट मिळणार नाही तर कोणाला आता येत नाहीये. आणि त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचंय की मरायचंय, पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा, नंतर आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना. तुम्हाला नगरसेवक व्हायचंय की तुम्हाला फक्त त्यांची सेवा करायची? चापलुसी करणारे नगरसेवक नको आहे आम्हाला. आम्हाला नाशिक साठी भूमिका घेणारे नगरसेवक पाहिजे. एक आमदारांनी ते पाय ठेवला नाही, एका सुद्धा आमदारांनी, एक आमदार सुद्धा ते पाय ठेवला नाही. आणि कुठलाही नगरसेवक आलेला नाही. नाशिकमध्ये हीच कचेरीची ऑर्डर नाही, तर तुफान कत्तल चालू आहे झाडांची. आदित्य सर, याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. आहे सगळीकडेच महाराष्ट्रात सत्ताधारी सोडले तर सगळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.